जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आपण राजमाता जिजाऊ यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत। राजमाता जिजाऊ यांचा जीवन प्रवास हा केवळ एका मातेचा प्रवास नव्हता, तर तो स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणाऱ्या एका महान क्रांतीचा इतिहास होता। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्याग, धैर्य आणि पराक्रमाच्या जोरावर एका महान धैर्यासाठी समर्पित केले। राजमाता जिजाऊंचे बालपण आणि संस्कार। जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांचे वडील लखोजीराव जाधव हे पराक्रमी आणि बलाढ्य सरदार होते। जिजाऊंना बालपणापासूनच युद्धकलेचे, राजकारणाचे आणि प्रशासनाचे उत्तम शिक्षण मिळाले। लहानपणापासूनच त्यांना परकीय राजवटींच्या जुलमाची चीड होती। त्यानंतर असे सांगता येते, शहाजी राजेंशी विवाह आणि संघर्षाचा काळ। जिजाऊंचा विवाह भोसले घराण्यातील पराक्रमी सरदार शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। शहाजीराजे आणि जाधव घराण्यात राजकीय मतभेद निर्माण झाले, तरीही जिजाऊंनी अत्यंत धैर्याने आणि परिस्थिती हाताळली। हा काळ सततच्या युद्धाचा आणि धावपळीचा होता। अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी आपले मानसिक संतुलन आणि स्वाभिमान ढळू दिला नाही। पुढचा पॉइंट, शिवबांचे बालपण आणि स्वराज्याचे संस्कार। 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंनी बाल शिवाजीराजांना जन्म दिला। शहाजीराजे बंगळूरमध्ये मोहिमेवर असताना जिजाऊंनी शिवबांना घेऊन पुणे जहागिरीची जबाबदारी सांभाळली। त्यांनी शिवबावर केवळ उत्तम संस्कारच केले नाहीत, तर त्यांना रामायण, महाभारत यांच्यातील शौर्यकथा सांगून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली। शिवबांना उत्तम तलवारबाजी, युद्ध कौशल्यासोबतच न्यायप्रियता आणि प्रजाहित दक्षतेचे धडे जिजाऊंनी दिले। त्यानंतर पुण्याचा पुनर्विकास आणि प्रशासन। शहाजीराजेंनी दिलेल्या पुणे जहागिरीची अवस्था आदिलशाहीच्या आक्रमणामुळे अतिशय दयनीय झाली होती। जिजाऊंनी पुण्यात येऊन तिथली भीती नष्ट केली, सोन्याचा नांगर फिरवून शेतीला प्रोत्साहन दिले आणि लोकांना सुरक्षिततेची हमी दिली। शिवबांच्या अनुपस्थितीतही त्या स्वतः निवाडे करत आणि प्रजेचे प्रश्न सोडवत असत। पुढील पॉइंट, संकट समयी पाठीशी खंबीरपणे उभ्या। शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक खूप मोठी संकटे आली, जसे की अफजल खानाचे संकट, पन्हाळगडाचा वेढा किंवा आग्रा भेट। या प्रत्येक वेळी जिजाऊंनी डगमगून न जाता स्वराज्याची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळली आणि शिवाजी महाराजांना नेहमी यशस्वी होऊन परत या असा आशीर्वाद देत। त्यानंतर असे सांगता येते, शिवरायांचा राज्याभिषेक आणि अखेरचा श्वास। जिजाऊंचे सर्वात मोठे स्वप्न होते हिंदवी स्वराज्य स्थापन होणे। 6 जून 1674 रोजी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर भव्य राज्याभिषेक झाला, तेव्हा जिजाऊंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। आपले आयुष्य सार्थकी लागल्याची त्यांच्या मनात भावना होती। त्यानंतर थोडक्यात असे सांगता येते, राज्याभिषेकाचा काळ हा सुवर्ण पाहिल्यानंतर अवघ्या 12 दिवसांनी म्हणजेच 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी या राष्ट्रमातेने जगाचा निरोप घेतला। जिजाऊ या केवळ शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर स्वराज्याच्या पहिल्या मार्गदर्शक आणि शिल्पकार होत्या। त्यांनी पेरलेल्या स्वाभिमानाच्या आणि स्वातंत्र्याच्या विचारामुळेच इतिहास घडला। असा होता राजमाता जिजाऊंचा जीवन प्रवास। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान।